चल इकडे. मला बिस्किट खावायचं पळून पाणी फोडलं. काय व्हायलंय काय माहिती आवाज कुठला अल्तमश 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 आवाज येतोय का तुला? अल्तमश माईक चालू कर. अल्तमश मोबाईल लागलं का नाही? लागला आवाज दोन मिनिटं आले का तुझं पण हे झालं मला काही हॅलो अपेक्षा अल्तमश पुस्तक शेअर केलंय दिसतंय तुम्हाला? दिसतंय का? शेअर केलंय दिसतंय का तुम्हाला? द वाइल्ड बोर अँड द फॉक्स स्टोरी आपली 7 नंबरच्या पेजवर काढायची सगळ्यांनी. पेज नंबर 7 काढा. द वाइल्ड बोर अँड द फॉक्स. चित्रामध्ये फॉक्स म्हणजे काय रे? फॉक्स म्हणजे कोल्हा आणि वाइल्ड बोर म्हणजे रानटी रानडुक्कर. रानडुक्कर. वन डे स्टोरी सुरू करायची का मग शिकवायला? हो One day the wild boar was
sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the tree, looking left and right, up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay attention to him. He kept right on with his work. तुला समजला अर्थ? काय समजला? पुढे आपल्या सुड्या जाताना एक दिवशी बाहेर लावत होते ट्री. बार्क म्हणजे भुंकणे. बार्क म्हणजे भुंकणे अर्थ दिलाय बघ इथं. हो. त्याच्या सुड्या जाताना तो धार अतिशय काळजीपूर्वक लावत होता. तिथंच एक झाडाच्या सालीने तो धारदार धार लावत होता आपल्या सुड्या जाताना. तिथेच एक कोल्हा राहत होता. He was looking for a chance to make fun of other animal in the forest. एखाद्या दुसऱ्या प्राण्याची गंमत करण्यासाठी, असा मजेशीर मजा करण्यासाठी एक कोल्हा तिथे उभा राहत असे. लुकिंग फॉर अ चान्स. तो असा चान्स संधीच बघत असायचा. एखाद्या प्राण्याची आपण गंमतच घ्यायची. He was when he saw the wild boar, he decided to tease him. त्यांनी डिवचन टीच हिम म्हणजे डिवचणे, खोड काढणे. आता याची फॉक्सची सवय असते की एखाद्या प्राण्याची ठरवून खोडच काढणे. He began to walk around the tree. झाडाच्या आजूबाजू सभोवती तो फिरत असतो. लुकिंग लेफ्ट अँड राईट. उजवीकडे बघतो, डावीकडे बघतो, वर बघतो, खाली बघतो, अप अँड डाऊन. He also began to act as if he was really scared. तो मुद्दामच काहीतरी घाबरल्याची ऍक्टिंग करतो. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन. पण रानटी डुक्कर काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. तो त्याच्या सुड्या जाताना, टोकदार जाताना धार लावायचं काम करत असतो. ऍट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, हसत हसत. ग्रीन म्हणजे हसणे. कोल्हा हसत हसत म्हणाला, व्हाय आर यू डुईंग दॅट? I tried very hard, but I did not see any hidden enemy or dangerous enemy or danger. हे तू कशाला करतोस? तुझ्या I tried very hard. मी केव्हापासून प्रयत्न करतोय. I did not see any hidden enemy or एकही शत्रू मला दिसत नाहीये. टाइम ट्रू, खरे आहे. रिप्लाइड द बोर. जस्ट नाउ दे मे नॉट बी एनी डेंजर, बट वेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. ते अगदी खरे आहे. म्हणूनच मी माझ्या दातांना, सुड्या दातांना शार्पनर, धारदार धार लावत आहे. कारण हे खरे आहे की शत्रू केव्हाही येऊ शकतो, आणि म्हणून आपण त्याच्यावर हल्ला करण्यासाठी मी माझ्या सुड्या दातांना शार्पनर करत आहे, धार लावत आहे. बोथट दातांना हार लावत आहे, धार लावत आहे. माय विपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. इफ आय एम नॉट रिअली, आय विल हॅव टू सफर.
जर मला असं करता आलं नाही तर मी दुःखी होईल. शत्रूवर हल्ला करण्यासाठी माझ्या बोथट दातांना मी धार लावणे हे माझं कामच आहे. This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. गोष्टीवरून आपण एकच शिकतो की कोणतीही गोष्ट करण्यासाठी माणसाला पूर्वतयारी करणे आवश्यक असते आणि असं एकही गोष्ट सोडू नये की पूर्वतयारी केल्याविना आपण एकही मिनिट वाया घालवायचा नाही. समजा आपण अभ्यासासाठी शेवटच्या मिनिटात आपण तयारी करणं चुकीचं आहे. कोणतीही गोष्ट अगोदरच करून ठेवावी. पूर्वतयारीनिशी कोणतीही कामे सफल होतात. समजली तुम्हाला गोष्ट? हो मॅडम. हो. हो मॅडम. वर्ड मिनिंग पण दिलेत बघा खाली, पुस्तकाच्या खाली इथं वर्ड मिनिंग दिलेत. वाईल्ड म्हणजे लिव्हिंग इन अ जंगल, वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे जंगली प्राणी, बोर म्हणजे वाईल्ड पिग, रानटी डुक्कर, टस्क म्हणजे अ पेअर ऑफ लॉंग पेंटेड टीथ दॅट सम एनिमल लाईक द एलिफंट हॅव. पुढे जात असतात ना हातीसारखे, तीक्ष्ण जात असतात. म्हणजे computer covering of the tree, trunk and branches, green smile. मागे स्वाध्याय दिलाय बघा आपल्याला. लिसन टू द स्टोरी केअरफुली. तुम्ही गोष्ट काळजीपूर्वक ऐकली का गणेश? हो. गणेश पांढरे. हो. वाईल्ड माइल्ड रायमिंग वर्ड दिले बघा. वाईल्ड हो माइल्ड. मॅडम. ओनली दोन वर्ड दॅट स्टोरी. स्टोरी मध्ये फक्त बोल करा. वाईल्ड माइल्ड कोणता शब्द दिसला स्टोरी मध्ये? वाईल्ड. अवर बोर कोणता शब्द दिसला? बोर. बॉक्स बॉक्स फॉक्स कोणता शब्द दिसला आपल्याला गोष्टीत? फॉक्स बॉक्स बॉक्स. एकच शब्द दिसला. कोणता शब्द होता गोष्टीत? पार्क. पार्क. फन 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 होता, फन शब्द होता गोष्टीत. स्वा शब्द होता, स्वा. मी गोल केलाय बघा, दिसतंय का तुम्हाला? हो मॅडम. प्लीज. हो मॅडम. प्लीज टीज. टीज शब्द होता, टीज. टॉक वॉक. वॉक शब्द होता, वॉक. पे डे. पे 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 होता, पे शब्द. पे अटेन्शन. वर्ड वर्क. वर्क शब्द होता, वर्क. हार्ड कार्ड. हार्ड शब्द होता, हार्ड. वोंट वांट. वोंट शब्द होता, वोंट. चान्स डान्स. चान्स शब्द होता, चान्स. वाचा बरे हे शब्द. डिंपल मॅडम मी वाचू? वाच. अपेक्षा वाच. सर्कल केलेले फक्त सर्कल केलेले वाच. बरोबर वाच. डार्क बार. गन फन. सारा. प्लीज. टी. मॅडम प्लीज च्या नंतर काय आहे? टीज. टी. टॉक वॉक. पेडे. वर्क वर्ड वर्क. हार्ड कार्ड. वॉन्ट वांट. चान्स डान्स. व्हेरी गुड. प्रश्न दुसरा बघा. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. वाईल्ड बोर, टस्क, अ ट्री ट्रंक. काय इथं काय 8वा पेज आहे. तुम्ही बांधले सगळ्यांना फ्रेंडशिप? वाईल्ड बोर. वाईल्ड बोर दिसलं तुम्हाला? त्याला लेबल द्यायचे. लेबल
त्यांचे हे कॉम्प्युटर त्याच्या अवयवांना नाव द्यायची आहेत. टस्क म्हणजे सुडेदात, ट्री ट्रंक झाडाचं खोड, फक्त खुणा करायच्या आहेत तुम्ही. तिथं पिक्चर पेज नंबर 7 वर वाईल्ड बोर जंगली रानडुकर दिसतंय त्याच्यावर खून करायची आहे. टस्क म्हणजे सुड्या दातांवर खून करायची आहे. झाड दिसतंय, झाडाचा बुंदा दिसतोय, त्या झाडाच्या बुंद्यावर झाडाचं खोड जे दिसतंय त्याच्यावर त्याच्यावर टिक मार्क करायची आहे फक्त. प्रश्न तिसरा, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ओरली युजिंग. मॅडम हा, टिक मार्क करून काय करायचंय? फक्त टिक मार्क करायचे बस. बर. Listen carefully and answer the question orally using only one word or phrases. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. What was the boar doing? तिथंच उत्तर दिलंय बघा तुम्हाला. What was the boar doing? बोर काय करत होता? रानटी डुक्कर. पहिल्या ओळीत उत्तर आहे बघा. Wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. Sharpening his tusk. Sharpening his tusk. दिसते तुम्हाला? हो. पहिल्या ओळीत बघा उत्तर. Sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it carefully. How was he doing it? He was doing it carefully. त्याच्या पुस्तकामध्ये तुम्हाला उत्तर पण दिलंय बघा. There live a fox in the same forest. Who live in the same forest? अपेक्षा. काय मॅडम? ओळ वाचती 3 नंबरची, क्वेश्चन 3 मधली. सेम फॉरेस्ट. देर नाही 3 नंबरची ओळ वाच. 8 नंबरच्या पेजवर. सेम फॉरेस्ट ही वॉज ऑलवेज. देअर लिव्ह इथून वाच. देअर लिव्ह अ सेम फॉरेस्ट. There live a same forest. A fox in the same forest. There live a fox in the same forest. There live a fox in the same forest. When the fox saw the wild boar, he decided to tease him. Who saw the wild boar? What did they decided to do? मॅडम आवाज नाही येते. 1 मिनिट. येतोय मॅडम. When the आम्हाला नाही येत ना, तुला येतोय ना? मॅडम आवाज नाही येते. हो 1 मिनिट. पेज नंबर 9 वर या. पेज नंबर 9. हाँ हॅलो. तुम्ही काढ रोहित आहे पेज नंबर 9. Learn the following items about animals. As sly as a fox. As sly as a fox. मनी ओळखायच्यात आपण. Quiet as a mouse. As quiet as a mouse. उंदरासारखा स्थिर. आणि as sly as a fox म्हणजे कोल्ह्यासारखा लबाड. प्राण्यांविषयी शाब्दिक अभिव्यक्ती जाणून घ्यायची आहे. शाब्दिक अभिव्यक्ती ती as brave as a lion. सिंहासारखा शूर. as stubborn as a mule. खेचरासारखा हट्टी. as strong as an ox. बैलासारखा मजबूत. as free as a bird. पक्षासारखा मुक्त. as busy as a bee. मधमाशी सारखा व्यस्त. as slow as a snail. गोगलगाई सारखा मंद.
as proud as a peacock. मोरासारखा गर्विष्ठ. Find at least 3 suitable objects for the following action word. Sharpen म्हणजे धारदार काय काय असतं रे? कोण सांगेल बरं? धारदार काय वस्तू. मॅडम? धारदार वस्तूंमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू धारदार असतात? चाकू हा, आणि विळती. हं? विळती. हा, विडी. अजून अजून टोकदार धारदार वस्तू सांगा. कैची. हा, कात्री पण असते. अजून टस, आपले सुडे दात पण धारदार असतात की नाही? हो. चाकू, पेन्सिलचं टोक पण धारदार असतं. एखाद्याला आपण टोचलं शार्प केल्यानंतर तर ते धारदार असतं की नाही? हो. आणि युअर माइंड, आपलं मन सुद्धा धारदार असतं. आपला मेंदू सुद्धा धारदार असतो. राईट काय काय लिहू शकता तुम्ही रायटिंग मध्ये? मॅडम सगळंच. सांग ना मग. निबंध लिहू शकते, प्रश्नोत्तरे लिहू शकते, लेटर लिहू शकते, स्टोरी लिहू शकते, एखादी नाट्यछटा लिहू शकते, कादंबरी लिहू शकते, पत्र लिहू शकते, हो की नाही? हो. डेकोरेट काय काय डेकोरेट करू शकता तुम्ही? हाऊस, आपलं घर आपण डेकोरेट करू शकतो. वॉल, एखादी भिंत डेकोरेट करू शकतो, एखादी बिल्डिंग डेकोरेट करू शकतो, एखादं गार्डन डेकोरेट करू शकतो. डेकोरेट करणे म्हणजे सजविणे. डेकोरेट करणे म्हणजे काय? सजवणे. सजवणे. पेंट कशाला पेंट करू शकता तुम्ही? घर, घराला, दरवाजाला, खिडकीला, भिंतीला, बिल्डिंगला, मांडणीला, पत्र्याची कोठी असेल त्या कोठीला. ड्रॉ करणे म्हणजे काढणे, पिक्चर काढणे. अशा प्रकारे इथे शब्द दिले, त्या शब्दांचा आपण उपयोग करायचा आहे की आपण काय काय करू शकतो. ड्रॉ, प्ले, क्लोज, फुटबॉल, बॅडमिंटन हे चित्र काढू शकतो. हो बरोबर. प्ले मध्ये खो खो, चेस, बॅडमिंटन. ओपन मध्ये डोअर उघडणे, विंडो, बुक उघडणे, या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. आता वॉश म्हणजे धुणे. आपण भाजीपाला धुतोय सध्या कोरोनामध्ये. वॉश फ्रूट, वॉश व्हेजिटेबल्स, वॉश क्लोथेस. हँड्स धुतोय आपले हात धुतोय. बरोबर, शाबास. ब्रेन वॉश पण करायचा असतो की नाही? रिफ्रेश करायचं ब्रेनला पण. हो. मेंदूला पण, बुद्धीला गंध लागू नये म्हणून आपण सारखं वॉश करत असतो. पोलिश करतात. पॉलिश कशाला पॉलिश करू शकतो मॅडम? शूज, पेपर. आता इथं शब्द दिले: थ्रो, कॅच, ब्रेक, पोर, फिल, कट, जॉईन, फाईट, फोल्ड, मेजर आणि रिपेअर. इथं खाली चित्र दिलंय बघा, एक शार्पन, सीझर दिलेत बघा इथं. शार्पन म्हणजे कोणाकोणाला शार्प करू शकतो आपण? सीझर, पेन्सिल, माइंड. स्क्रीनवर दिसलं का तुम्हाला? तुम्हाला QR कोड दिलाय शेजारी. तुम्ही आणखीन काही उदाहरणं बघू शकता, आणखीन अभ्यास करू शकता या पेजेसचा. हे चित्र दिसतं का QR कोडचं? या QR कोडला जर स्कॅन केलं तर आपल्याला अजून काही माहिती मिळेल. इथे खाली प्रश्नांची उत्तरं दिलेत. 8व्या प्रश्नामध्ये ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर ऑफ द फॉलोइंग WH question. Write down at least 2 of them in English. Why are you reading this story?
तुम्ही काय म्हणणार? आय लाईक इट. मला आवडली म्हणून मी वाचली. इट्स इंटरेस्टिंग. आय एम रीडिंग बिकॉज इट्स फनी. मी वाचली कारण ती मला मजेशीर आणि गमतीशीर वाटली. वाय आर यू क्राईंग? कधी कधी तुम्हाला रडावं लागतं. का रडलात त्याचं कारण सांगावं लागेल. आय एम क्राईंग बिकॉज माय मदर बीट मी. आईने मला मार दिला म्हणून मी रडले. आय एम क्राईंग बिकॉज आय फॉरगेट माय आन्सर. मी परीक्षेत माझं उत्तर विसरली म्हणून मला रडायला आलं. आय एम क्राईंग बिकॉज माय पेन इज लॉस्ट. मी रडले कारण माझा पेन हरवला म्हणून मला रडायला आले. येतं की नाही रडायला कधी कधी? हो. रडायला येतं आपल्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर. वाय आर यू लॉफिंग? तुम्ही का हसलात? आय लिसन अ फनी जोक. मी एक विनोदी चुटकुला ऐकला म्हणून मला हसायला आलं. आय सॉ माय ग्रँड मदर. आय एम व्हेरी हॅपी. मी माझ्या आजींना बघून हसायला लागलो. आजीने मला गमतीशीर गोष्ट सांगितली म्हणून मला हसायला आले. वाय आर यू शाउटिंग? वाय आर यू सिटिंग ऑन द टेबल? माय डेस्क इज व्हेरी डर्टी. समवन स्टस chewing gum or my म्हणून मी त्या करत होती. Why are you shouting? No one hears me. There is a snake. मी ओरडलो कारण तिथे एक साप होता आणि माझं कोणीच ऐकत नव्हतं. अशा 5 प्रश्नांची उत्तरे इथे सोडवली आहेत आपण. Read the situation and the answer. Guess the why question. WH question that Akshay task. एक तक्ता इथे. अजय, अमित आणि अजय आर फायटिंग. अक्षय says why are you fighting? इथं काय येईल म्हटलं तक्त्यामध्ये? Why are you fighting? त्या दोघांना तो अक्षय म्हणतो की अमित आणि अजयला की why are you fighting? अजय is going home. Why are you going home? Amit is waiting on the bus stop. Why are you waiting at bus stop? अशा प्रकारे WH क्वेश्चन पूर्ण करायचे तिथे. वाय आर यू चे. अपेक्षा काय मॅडम? गोष्ट वाचणार आहे का? कुठली? दी वाईल्ड बोअर अँड द फॉक्स गोष्ट रीड कर 2-3 जणांनी थोड्या थोड्या ओळी. डिंपल ऐकायला येते? डिंपल डिंपल अपेक्षा नंतर अपेक्षा तू 5 ओळी वाच मग डिंपल 5 ओळी वाचेल. वाच ग अपेक्षा वाच. रीड नाऊ. One day a wild boar was sharpening शार्पनिंग. his प्लस अगेन्स्ट the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a चान्स chance to make fun of अदर एनिमल. other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. मॅडम झालं. डिंपल डिंपल रीड He नाऊ. began question. डिंपल वाच. डिंपल वाच वाच. माईकचं बटन दाब. माईकचं बटन दाब. बोल आता बोल. आवाज.
डिम्पल काय झालं? डिम्पल अल्तमश तू वाचतो? अल्तमश हो मॅडम, हो मॅडम. वाच मग ही साइड पासून. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really thread, but the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, where are you doing that? Tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. True, replied the word, was not there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my dress. My weapons have to be ready for use. Then, if I am not ready, I will have to suffer. This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Very good. शाबास. डिम्पल आवाज नाही आला तुला? डिम्पल, सोनाली, साक्षी तू वाचते? साक्षी कोण आहे? याचं नाव काय आहे? तू वाचतो का बाळा? 1 2 3 5. तुझं नाव काय? गणेश मांढरे. हा कोणता गणेश आहे? तू वाच बेटा. वाचता येतं तुला? वाच. नाही वाचता येत? बोल, वाच की. नाही येत मॅडम. थोडासा प्रयत्न कर ना. गणेश मांढरे. हे गणेश मांढरे. दुर्वे वाच की. वाच. चल एबीसीडी म्हण तू 5 वेळा. चल एबीसीडी म्हण जेडपर्यंत. चल एबीसीडी म्हण. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. व्हेरी गुड. शाबास. 1 to 100 येतो का? 1 to 10 पर्यंत स्पेलिंग येतं तुला? स्पेलिंग म्हण बरं. ON1 10 पर्यंत. म्हण ना. स्पेलिंग ONE1 TOWO2. व्हेरी गुड.
म्हण. TATREE. THREE. 3. हा, FOUR. 4. व्हेरी गुड. म्हण. FIVE. FIVEY. 5. FIVE 5 फक्त. म्हण. FIVE 5. FIVE 5. SIX 6. FIVE 5. साक्षी. साक्षी वाचते. रीडिंग द स्टोरी. वाच साक्षी. मॅडम 5 मिनिटं नक्की ना. हे बघा, या धड्यावरचे सगळे प्रश्न उत्तर मी घरी पाठवणारे फोटो काढून. डिंपलला आवाज जाते का? डिंपल. डिंपल येतोय ना आवाज? या धड्यावरचे प्रश्न उत्तर मी फोटो पाठवते तुम्हाला घरी, सोडवून घ्या. आणि पुढच्या तासाला आपण 1.4 चा लेटर घेऊया, लेटर फ्रॉम हिंगोली. सगळ्यांनी घरी स्टोरी वाचा आणि स्टोरीचा अर्थ लक्षात घ्या आणि घरी स्टोरी आपल्या भावा बहिणींना ऐकवा. डिंपल लेटर फ्रॉम हिंगोली पेज नंबर 10 काढा बरं सगळ्यांनी. 6 का मॅडम? 10 काढलं. बघा, तिथे एक म्हशीवर बसलेला मुलगा आहे. पाण्याचं दृश्य दिसते. वाडूमध्ये खेळताना मुलं दिसत आहेत. बाकीची पुस्तकं आहेत. भजी बनवलेली आहे. आंब्याचा रस आहे एका डिश मध्ये. आंबे काही दिसत आहेत. हा मुलगा मामाच्या गावी गेलेला आहे आणि मामाच्या गावावरून आल्यानंतर त्याने जी मजा केलेली आहे ना, ती संजू मामाने लिहून पाठवली आहे. त्याने गेलेली मजा सुट्टीमध्ये. तुम्ही पण जाता की नाही सुट्टी गावाला? मामाकडे जाता पण यावेळेस कोरोनामुळे कोणाला जायला भेटलं नसेल ना? नाही. हा, काय म्हणता अजून? अभ्यास करताय ना सगळेजण? हो, सगळ्यांनी अभ्यास करायचा रोज रोज. मी हे पेजेस तुम्हाला पाठवते. आता थोड्या वेळाने लगेच तास संपल्यावर पाठवते. शब्दार्थ प्रश्नोत्तर लिहून घ्यायची मग वहीमध्ये. वाचन करायला शिकायचं सगळ्यांनी. रीडिंग आलं. आदित्य मांढरे. बाकीची मुलांनी दिसते. रोहित. आदित्य कॅमेरा बंद केलाय का? अल्तमश. काय मॅडम? सगळा अभ्यास करून घ्यायचं पाठवणार आहे. तास संपल्यावर सगळ्यांनी ते काढायचं आणि रीडिंग करायचा प्रयत्न करायचा. अल्तमश रोज घरी वाचन करायचं रोज. साक्षी. वाचन करायचं रोज. डिंपल. गणेश. गणेश वाचन करायचं. काय? गणेश, तुझ्या मोठ्या भावाचं नाव काय रे? मोठ्या भावाचं? हा, छोट्या भावाचं ना? हा, निलेश.